प्रभाग क्रमांक 2 मध्ये लालबागच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय। अतिवृष्टीमध्ये कुठल्याही नेत्याने व प्रशासनाने मदत न केल्यामुळे जालन्यातील काही भागातील नागरिकांनी घेतला निर्णय। चक्क किराणा दुकानातच लावला बहिष्काराचा बोर्ड। आम्ही मतदान करणार नाही। जालना महानगर निवडणूक प्रक्रिया सध्या प्रशासनाच्या वतीने जोरात सुरू आहे। दिनांक 15 जानेवारी रोजी प्रत्यक्षात मतदान होणार आहे। मात्र जालन्यातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये काही नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकलाय। यात एका तरुणाने चक्क त्याच्याकडे असलेल्या किराणा दुकानात बोर्ड लावलाय की मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार नाही व कोणालाही मतदान करणार नाही असे म्हणत या तरुणाने चक्क दुकानात बोर्ड लावलाय। याचे कारण की काही दिवसापूर्वी जालन्यात जोरदार पाऊस झाला, त्यात कित्येकांचे घर पडले, दुकान उद्ध्वस्त झाली, सर्व होत्याचे नव्हते झाले। मात्र प्रशासनाने कुठलेही लक्ष दिलेले नाही, कुठलाही पंचनामा केला नाही की फुटी कवडी सुद्धा आर्थिक मदत दिली नाही। त्यामुळे या तरुणाने व त्याच्या सोबत असलेल्या काही रहिवाशांनी चक्क मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचा जाहीर करण्यात आले। सप्टेंबर रोजी नैसर्गिक आपत्ती म्हणून हा पूर आला होता जालन्यामध्ये। तर 16 सप्टेंबर रात्री आमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आमचं खायचं प्यायचं बर्तन भांडे किराणा सामान आमची दुकान पूर्ण वाहून गेली होती। सगळ्या दुसऱ्या दिवशी नेत्यांनी सकाळी 6 वाजता फोटो काढण्यासाठी एकदम हुल्लडबाजी गर्दी केली, फोटोशूट केले आणि चालले गेले। आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत, शासकीय मदत मिळून दिली नाही। आणि नगर परिषदेचे अध्यक्ष नगर परिषद साहेबाला म्हणलं तर ते म्हणतात संध्याकाळी येऊ सकाळी येऊ, असं करून आमचा पंचनामा आतापर्यंत झालेला नाही। या कारणाने आम्ही नाही का येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकतो आणि आम्ही मतदान करणार नाही। आमची फॅमिली कोणत्याही कुटुंब सहभाग घेणार नाही मतदानात। येणाऱ्या पुढील कोणत्याही इलेक्शन मध्ये आम्ही सहभाग घेणार नाही। तहसीलदार मॅडम आले होते परंतु ते अर्ध्या रस्त्यातून वापस गेले। माझ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मला कोणतीही शासकीय मदत मिळून दिली नाही। नैसर्गिक आपत्ती जरी संकट आहे तरी त्यांनी आम्हाला सावरायला काही मदत केली नाही आणि यानंतर आम्ही कोणतेही इलेक्शन मध्ये सहभाग घेणार नाही आणि मतदान टाकणार नाही। किती नुकसान झालं होतं तुझं? आमचं 3 ते 4 लाखाचं नुकसान झालं होतं। स्वतः सगळे नेते मंडळी आले, ते फोटो काढले चालले गेले, परंतु आम्हाला काही मदत मिळून दिली नाही। आता हे दुसरं आम्ही हे दुसरं 5 लाख रुपये लोन घेतलं SBI मधून आणि हे दुकान सेटअप सुरू केलं वापिस। नाव काय? माझं नाव शैलेश रोडगे। कुठला परिसर आहे? लालबाग। वजह ये चाहिए कि हमारे पास कोई ध्यान दे रहा नहीं। ध्यान देने का मतलब बोले तो हमारे पूरे घर भाई के गए, यहाँ पे पूरे नुकसान हो गए, सबके पूरे लोगों के। उस वजह से हम होदार है, क्या बोलते सो बहिष्कार। इसलिए ये क्या है, सिर्फ नेता लोग आते सिर्फ बोल के जाते, बाकी कोई कुछ करता नहीं। हमारे घर भाई के गए पीछे के पूरे किन्ने ध्यान दिया नहीं। क्या क्या नुकसान हुआ था? नुकसान हमारे दीवार गिरे पीछे की, मेरे घर की खुद दीवार गिरी। हमारे इतने पानी में थे हम, नदी में नाले के अंदर, लेकिन तुमने कुछ ध्यान दिया नहीं हमारे ऊपर। कितने लोग हैं ऐसे जो बहिष्कार डाल सकते हैं? ये कम से कम हमारे लालबाग में 50 लोग हैं जो डाल सकते। 50 में ये पूरा मोहल्ला बहिष्कार डाल सकता है, क्योंकि ये मोहल्ले का पूरा नुकसान हुआ है। ये मोहल्ले में इन्होंने कुछ भरपाई दी नहीं अभी तक। आए सब फोटो निकाले चले गए, वीडियो बनाए चले गए, और हमने पब्लिक को निकाले यहाँ रात में। यहाँ पब्लिक को निकालने के लिए भी कोई नहीं था, ना हमारे को फायर ब्रिगेड की मदद थी ना कुछ थी। हमने ये रुस्तम भाई को फोन लगाए, फायर ब्रिगेड में भेजे। जब फायर ब्रिगेड वाले आए, उन्होंने हमारे फायर ब्रिगेड में लाने के लिए सीढ़ी नहीं लाए, कुछ नहीं लाए, सिर्फ आ गए गाड़ियां लेके। 2 गाड़ियां लाए, उसमें 4 जने आए। 4 जनों में इतना मोहल्ला बाहर निकलता नहीं। हमने खुद होके मोहल्ले को बाहर निकाले, किसको जाति नुकसान होंगे नहीं, सिर्फ हमारा जो घर वगैरह टूट गए। इसके कारण हम बहिष्कार कर रहे हैं इलेक्शन। कितने लोग मतदार है जो बहिष्कार कर सकते हैं? अगर टाइम पड़ा है तो पूरा मोहल्ला बहिष्कार कर सकता है। नाम बता। नाम अजमत शेख शौकत अली। कुछ